युतीरात वरी अयोध्या मनुनिरमित नगरी अयोध्या मनुनिरमित नगरी अयोध्या मनुनिरमित नगरी अयोध्या मनुनिरमित नगरी त्या नगरीच्या विशालतेवरात उभ्या राहिल्या वास्तू सुंदर मधून वाहती मार्ग समांतर मधून वाहती मार्ग समांतर रथवाजी गजपतिक चालती नटुनी त्यांच्यावरी हो नटुनी त्यांच्यावरी अयोध्या मनुनिरमित नगरी अयोध्या मनुनिरमित नगरी घराघरावर रत्न तोरणे अवती भवती रम्य उपवने त्यात रंगती नृत्य गायने त्यात रंगती नृत्य गायने मृदंग वीणा नित्य नादती अलका नगरी परी हो अलका नगरी परी अयोध्या मनुनिरमित नगरी अयोध्या मनुनिरमित नगरी स्त्रिया पतिव्रता पुरुष ही धार्मिक पुत्र उपजती निज कुल दीपक नृशंसना कुणी कुणी नानास्तिक नृशंसना कुणी कुणी नानास्तिक अतृप्तीचा कुठे न वावरत नगरी घरी अंतरी ओ नगरी घरी अंतरी अयोध्या मनुनिरमित नगरी अयोध्या मनुनिरमित नगरी शल्य एकते कौसल्येसी दिसे सुमित्रा सदा उदासी शल्य एकते कौसल्येसी दिसे सुमित्रा सदा उदासी कैक कैकई करी नवसासी कैक कैकई करी नवसासी दशरथासही यथा एकची छळिते अभ्यंतरी ओ छळिते अभ्यंतरी निरमित नगरी अयोध्या राज्य सौख्यते सौख्य जनांचे एक चिंतन लक्ष्मणाचे काय काजया सौख्य धनाचे काय काजया सौख्य धनाचे कल्पतरुलात फूल नसेकात वसंत सरला तरी ओ वसंत सरला तरी अयोध्या मनुनिरमित नगरी अयोध्या मनुनिरमित नगरी अयोध्या मनुनिरमित नगरी त्यांचा तिन्ही लोकांमध्ये जाणारा पण राजभवनामध्ये सर्व सुखसोयी असताना सुद्धा अयोध्यामध्ये कशाचीही कमतरता नव्हती. पण मनात एकसारखे खंत वाटत होते की दशरथ राजाच्या पोटी कसलं संतान होतं.
त्यामुळं घरामध्ये पाळणा झाला नाही. आणि त्याच्यापेक्षा वेगळी अवस्था माता कौशल्याची नव्हती. म्हणून कौशल्य माता दुःखी होती. झाडाकडे आणि वेलीच्या पानाकडे पाहून तिचं मन अत्यंत दुःखी झालं होतं. उगा काळीज माझे उले पाहुनी वेलीवरची फुले पाहुनी वेलीवरची फुले कधी नव्हे ते मळले अंतरात कधी न शिवला सवती मत्सरात कधी नव्हे ते मळले अंतरात कधी न शिवला सवती मत्सरात आज का लतिका वैभव चलेत आज का लतिका वैभव चलेत पाहुनी वेलीवरची फुले पाहुनी वेलीवरची फुले काय मना हे भलते धाडसात तुला नावडे हरिणी पाडसात काय मना हे भलते धाडसात तुला नावडे हरिणी पाडसात पापनीत व्रता विवेका जलेत पापनीत व्रता विवेका जलेत पाहुनी वेलीवरची फुले पाहुनी वेलीवरची फुले गोवत्सातील पाहुन भावा काय वाटतो तुझसी हेवा गोवत्सातील पाहुन भावा काय वाटतो तुझसी हेवा सिडे का मौन तरी आचलेत सिडे का मौन तरी आचलेत पाहुनी वेलीवरची फुले पाहुनी वेलीवरची फुले कुणी पक्षिणी पिला भरविते दृश्य तुला ते व्याकुळ करीते पक्षिणी पिला भरविते दृश्य तुला ते व्याकुळ करीते काय हे विपरीत रे राहले काय हे विपरीत रे राहले पाहुनी वेलीवरची फुले पाहुनी वेलीवरची फुले स्वतःशी कशास चोरी वात्सल्याविन अपूर्ण नारी कळाले सार्थक जन्मांतले कळाले सार्थक जन्मांतले पाहुनी वेलीवरची फुले पाहुनी
पाहुनी वेलीवरची फुले. माता कौशल्याच्या उदरी संतान नसल्यामुळे माता बुद्धिहीन होऊन आपल्या शयनगृहामध्ये गेलेले आणि राजा दशरथ या ठिकाणी गेलेले आहेत आणि त्याचे सांत्वन करू लागलेले आहेत. बृहस्पतीचे वर्णन आपल्याला आहे आणि त्यावेळेस असणाऱ्या ऋषीकडून आपल्याला पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ केल्यानंतर आपल्याला पुत्र संतान होईल. विभंडक ऋषी त्या ऋषीला असणाऱ्या हातापासून एक मुलगा झाला, त्याचे नाव आहे सुरज ऋषी. आणि त्या असणाऱ्या ऋषीला आल्यानंतर आपल्याला पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल. आणि असणारा विभंडक नित्य वनवासी आहे, परंतु त्या असणाऱ्या ऋषी प्रमाणात स्त्रीरोग दाखवल्यानंतर आपल्याला पुत्र होईल. पुत्रकामेष्टी यज्ञ करावा लागेल आणि त्यावेळेला असणारा तुझा मित्र शंतन आहे आणि शंतनाची मुलगी शंतना ही असणाऱ्या त्या ऋषीला द्यावी. मग आपल्याला पुत्रकामेष्टी नावाचा यज्ञ करावा लागेल आणि यज्ञ केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी पायस मिळेल. तू काय उद्या